रतन टाटा मराठी निबंध. भारताच्या औद्योगिक इतिहासात काही व्यक्तिमत्वे केवळ उद्योगपती म्हणून नव्हे तर एक आदर्श आणि प्रेरणास्थान म्हणून उंचावली गेली आहेत. अशीच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री रतन नवल टाटा. ते केवळ टाटा ग्रुपसारख्या विशाल साम्राज्याचे अध्यक्ष नव्हते तर एक दूरदर्शी नेता, निस्वार्थ समाजसेवी आणि नैतिक मूल्यावर आधारित राहणारे व्यवसायी म्हणून ओळखले जातात. त्यांचे जीवन आणि कार्य हे केवळ व्यावसायिक यशासाठी नव्हते तर माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक होते. जीवन, परिचय आणि शिक्षण. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सोनू टाटा हे होत. लहान वयातच पालकांमध्ये घटस्फोट झाल्यामुळे त्यांचे संगोपन आजोबा नवलजी टाटा यांनी केले. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉर्नर स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कच्या कॅनेल विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी घेतली. नंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापन शास्त्रातील पदव्युत्तर पदविका MBA प्राप्त केली. व्यावसायिक जीवनाची सुरुवात आणि यशाची पर्वणी. रतन टाटा यांनी 1961 मध्ये टाटा ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते टाटा स्टीलच्या कारखान्यातील शिफ्टमध्ये काम करत होते, जिथे त्यांनी खालच्या स्तरावरून कामाचा अनुभव घेतला. 1991 मध्ये त्यांची टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही एक अतिशय कठीण काळ होता, जेव्हा भारतात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या होत्या आणि देश उदारीकरणाच्या मार्गावर चालला होता. रतन टाटा यांनी या संधीचा चांगला फायदा घेऊन टाटा ग्रुपचे जागतिकीकरण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने अनेक मोठी आंतरराष्ट्रीय खरेदी केली, ज्यात युरोपमधील स्टील खंडणी, टेटली, जॉगवार लँड रोव्हर, कोर ग्रुप सारख्या कंपन्यांचा समावेश होता. त्यांनीच भारतासाठी स्वस्तात स्वस्त कार टाटा नॅनोची संकल्पना मांडली, ज्याचे उद्देश 1 लाखातील कार हिंदुस्थानियांना उपलब्ध करून देणे हा होता. जरी नॅनोला व्यावसायिक यश आले नसते तरी त्यामागील दूरदृष्टी आणि सामान्य माणसाच्या जीवनातील बदल घडवून आणण्याची धडपड ही कौतुकास्पद होती. व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्ये. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व अनेक गुणांनी युक्त आहे. त्यांनी केवळ नफ्यासाठी व्यवसाय केला नाही तर टाटा ग्रुपची नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यावर अवलंबून असलेली संस्कृती कायम राखली. जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तीपैकी एक असून ते अत्यंत विनम्र, मितभाषी आणि साधे जीवन जगतात. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात व्यवसायाचा विस्तार करून टाटा समूहाला एक जागतिक ब्रँड बनवले. टाटा ग्रुपच्या बऱ्याच मालमत्तेचा वापर समाजकार्यासाठी केला जातो. रतन टाटा यांनी त्यांची व्यक्तिगत संपत्ती देखील समाजहितासाठी वापरण्याचे वचन दिले आहे. कोविड-19 सारख्या संकट काळात त्यांनी त्यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर दान दिले. पुरस्कार आणि सन्मान. रतन टाटा यांना भारत सरकारने 2 सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरवले आहे, पद्मभूषण 2000 आणि पद्मविभूषण 2008. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. निष्कर्ष. रतन टाटा हे केवळ उद्योजकाचे धनी नाहीत तर ते चारित्र्य आणि मूल्याचे धनी आहेत. व्यवसाय केवळ नफा कमवण्यासाठी नसून समाजाला परत देण्यासाठीही आहे. हे तत्व त्यांनी आपल्या आयुष्यात आणि व्यवसायाद्वारे जगले आहे. ते युवा पिढीसाठी एक आदर्श आहे. त्यांचे नेतृत्व, नैतिकता आणि माणुसकी या गुणांमुळे ते केवळ एक महान उद्योगपती नव्हे तर एक महान मानवही बनले आहेत. भारताला अशी एक व्यक्तिमत्व लाभली आहे याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटतो. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.